नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. भोंदू अशोक खरात जो की पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्याच्या कारनाम्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला, त्याने आपल्या साम्राज्य उभारणीची सुरुवात शिर्डीत केली आणि इथूनच त्याच्या साम्राज्याला मोठा सुरुंग लागला, ते ढासाळून पडलं. त्याचे कारनामे आणि त्याचा शिर्डीशी असलेला संबंध यावर मी यापूर्वी एक व्हिडिओ केला. त्यावेळेस माझ्या अनेक आप्तेष्टांनी, माझ्या अनेक मित्रमंडळींनी असं सांगितलं की अरे बाबा, शिर्डीचा काय संबंध, तो तिकडे नाशिकला कारनामे आणि शिर्डीशी काय संबंध, तर तो काय शिर्डीला कसे हादरे बसतायत, शिर्डीत कशा एका पाठोपाठ एक घटना घडतायत ते आपण पाहूया. आज राज्यपतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि पतसंस्था चळवळीतलं राज्य पातळीवरचं एक मोठं नाव काका कोयटे यांना आज आपल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. दुसरे उद्योजक निलेश जपे यांच्या हॉटेल मारीगोल्डवर ईडीचा छापा पडला. कॅप्टन खरात आणि मारीगोल्ड यांचे काही आर्थिक देवाणघेवाण आहे का, या संशयाची तपासणी करण्याकरता हा छापा पडला. त्याच्या आधी म्हणजे काल कॅप्टन अशोक खरातची फरार असलेली पत्नी कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन राहता न्यायालयाने फेटाळला. त्याच्या आधी 2-3 दिवस इथलं एक सुसंस्कृत आणि सालस व्यक्तिमत्व असलेले जितेंद्र आबा शेळके, जे के खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते, ते जितेंद्र आबा आणि त्यांच्या पत्नी अनुराधाताई यांचं अतिशय दुर्दैवी आणि शिर्डीवर शोककळा पसरवणारं असं दुर्दैवी त्यांचं निधन झालं. हे सगळं कसं शिर्डीमध्ये एका पाठोपाठ एक घडतं आहे बघा. भोंदू खरात याचा सहाय्यक नीरज जाधववर पहिला गुन्हा दाखल झाला. तो शिर्डीत, या गुन्ह्यापोटी त्यांनी पेन ड्राईव्ह शिर्डीच्या पोलिसांना पाठवला आणि या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून भोंदू खरातचे किळसवाने, लाजीरवाने विकृत व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आले आणि त्यात रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या पाठोपाठ शिर्डीतूनच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोनकर यांनी रावसाहेब गोनकर यांची 4 एकर जमीन कॅप्टन भोंदू खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कशी लाटली, यास्तव एक फिर्याद त्या कॅप्टन भोंदू खरात जो आहे त्याच्या विरोधात दाखल केली. परिणाम असा झाला की अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोघांना इथून अटक झाली आणि त्याच्या आर्थिक गुन्ह्यांची मालिका आहे त्याच्या तपासाला सुद्धा शिर्डीतूनच सुरुवात झाली. परिणाम असा झाला की या भोंदू खरातशी संबंधित 57 जणांची 100 बनावट खाती, 60 कोटीचा व्यवहार जो की समता पतसंस्थेच्या राहता शाखेत होता, राहता शाखेची ईडीनी छापा टाकून चौकशी केली. म्हणजे आर्थिक गुन्हा ही जी त्याची दुसरी बाजू होती, आर्थिक गुन्हेगार म्हणजे सावकारकी असेल, जमीन लुबाडणी असेल, त्याच्या चौकशीची सुरुवात सुद्धा इथूनच झाली. रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर ह्या सुद्धा चौकशीसाठी शिर्डीला ज्या आल्या, त्यात 35 जणांची ही जे बनावट खाते होती 57 जणांची, त्यापैकी 35 जणांहून अधिक खातेदारांची चौकशी पूर्ण झाली. सर्वांनी कानावर हात ठेवले, हे आमचे खाते नाहीत. आता बघा, हे सगळं शिर्डीतच घडलं, शिर्डीतूनच घडलं आणि शिर्डी म्हणजे साईबाबांच्याच दंड्या कसा फिरला आणि त्यातून खरातांचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त झालं, याची मांडणी मी यापूर्वी केली होती पहिल्या व्हिडिओमध्ये. खरातला अटक झाल्यानंतर तीच मांडणी मी आज केली. तर या खरातांमुळे इतक्या मोठमोठ्या मंडळींना हादरे बसत गेले आणि त्याची परिणिती म्हणजे त्याचं साम्राज्य शिर्डीतून उद्ध्वस्त झालं. मी कॅप्टन खरात यांचे कारनामे आणि साईबाबांचा त्याच्यावर फिरलेला दंड्या याचं जे विश्लेषण केलं ते आपणास आवडला किंवा योग्य वाटलं असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.